नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय आताच्या घडीच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीने। कल्पिता पिंगळे प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। फेरीवाल्यांचं अधिकाऱ्यांशी साटलोटं असल्याचं समोर आलंय। अधिकारी फेरीवाल्यांचे आर्थिक संबंध असून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच फेरीवाले मुजोर बनलेत। याच प्रकरणात अतिक्रमण विभागातला कारकून आता निलंबित करण्यात आलेला आहे। मनपा आयुक्तांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। कल्पिता पिंगळेंवर दोन्ही बोटं गमावण्याची वेळ आलेली आहे। त्यांच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, मात्र ती शस्त्रक्रिया आता यशस्वी झाली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे फेरीवाल्याच्या हल्ल्यात तुटलेली त्यांची दोन्ही बोटं परत जोडली जाणार नाहीत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंगळे यांना फोन केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून कल्पिता पिंगळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। तुम्ही चिंता करू नका, लवकरच बरे व्हा, दोषींना कडक शासन करू असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। महापौर नरेश मस्के यांनी कल्पिता पिंगळे यांची रुग्णालयात भेट घेतली आहे। यावेळी पालिका आयुक्त विपिन शर्मा हे देखील उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोन करून कल्पिता पिंगळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। आणखी 2 महिने नाट्यगृह बंद राहणार आहेत। 5 नोव्हेंबरपर्यंत नाट्यगृह बंदच राहणार असल्याची माहिती मिळते। दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृह उघडणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। 50% प्रेक्षकांच्या मर्यादेची अट यासाठी घालून देण्यात आली। ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालंय। केंद्र सरकारने डेटा देण्याची छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे। जनगणना घेणं शक्य नसल्यानं डेटा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपमुळे किचकट बनल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। ओबीसी आरक्षण जैसे थे ठेवून निवडणूक झाली तर ही निवडणूक न्यायाच्या कक्षेत बसणारच नाही, मग हा अट्टहास कशाला, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला। एम्पिरिकल डेटा मिळत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण जैसे ते ठेवत निवडणूक घ्यावी यावर सर्व पक्षांनी भूमिका मांडली असल्याचं ओबीसी नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंदिरं उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली आहे। केवळ आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भावनिक मुद्द्याला हात घातला जात असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। त्यासोबतच अजित पवारांनी गर्दी न करण्याचंही नागरिकांना आवाहन केलंय। सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक ठिकाणी गर्दी करणं टाळा, पुन्हा लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलं। तर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेण्यात येणार असून याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच यावेळी बोलताना त्यांनी नियम पाळण्याचं आवाहन केलं असून पुन्हा सर्व बंद करण्याची वेळ आणू नका असं देखील खडसावून सांगितलं। तर इकडे संजय राऊतांनी माझ्यावर लक्ष देण्याची गरज नाही, कारण संजय राऊत यांना भरपूर कामं आहेत, त्यांना अमेरिकेची निवडणूक लढवायची आहे असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। ते अकोल्यात माध्यमांसोबत बोलत होते। दरम्यान त्यांना ईडी संदर्भात विचारले असता भाजप ही ईडीला मार्गदर्शन करत नाहीये आणि मी सुद्धा ईडीचा अधिकारी नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। तर बातमी आहे वाशिममधून। वाशिममध्ये खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची ईडीच्या पथकानं तब्बल 5 तास चौकशी केली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळींवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात ईडीच्या 3 जणांच्या पथकानं तब्बल 5 तास संस्थेची चौकशी केली आहे। आणि या अगोदर 30 ऑगस्ट रोजी आपण पाहिलं देवगावमधल्या संस्था आणि रिसोड येथील रिसॉर्ट अर्बन क्रेडिट सोसायटीवर देखील ईडीनं धाड टाकली होती। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं कणकवली शहरात अनोखं आंदोलन केलंय। किरीट सोमय्या यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत। किरीट सोमय्या यांची कणकवलीत पत्रकार परिषद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं हा दणका दिला। लसीकरणाच्या श्रेयवादावरून हाणामारी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून महिला सरपंचाला मारहाण झाल्याची ही घटना पुण्यातल्या कदमबाग वस्तीमध्ये घडली आहे। राजकीय वैमनस्यातून हाणामारी झाल्याचं बोललं जातं। तर बेळगावमध्ये आज 8 वर्षांनी महानगरपालिकेसाठी मतदान पार पडले। यावेळी प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समितीसोबतच एमआयएम, काँग्रेस, भाजप असे राष्ट्रीय पक्षही निवडणुकीत उतरलेत। बेळगावमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50.41% मतदान पार पडले। भाजप खासदार मंगला अंगडी यांनी मतदानाचा हक्क आज बजावला होता। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी मतदान केलंय। बेळगाव शहराच्या सदाशिवनगर मतदारसंघात त्यांनी मतदान केलं।
तर बेळगाव महानगरपालिकेसाठी एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे बेळगाव शहरातल्या मराठी भाषिकांनी अस्मिता जपलेली आहे। बेळगाव शहरातील एका गल्लीत तर मराठी भाषिकांनी आपापल्या घरांवर भगवे झेंडे लावून उत्स्फूर्तपणे मतदान केलंय। अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ करून घरातून हाकलून देत मोबाईल फोनवरच मेसेज पाठवत तलाक देण्याचा संतापजनक प्रकार भिंगार या ठिकाणी घडलेला आहे। या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोबाईलवर तलाक भिंगार पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधील एका अशा माता आणि पित्याची ज्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करून 6 जणांचे प्राण वाचवलेले आहेत। 17 वर्षांचे श्रुती बाबूराव नरेच्या आई वडिलांनी मोठं मन दाखवून घेतलेला हा निर्णय समाजापुढे मोठा आदर्श निर्माण करणार आहे। बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये 12वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला सामूहिक अत्याचार तिच्यावर करण्यात आलेला आहे। शहरातील फार्म हाऊसवर नेऊन मुलीला मद्य पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे। इतकंच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलीकडून 30,000 रुपये देखील उकळण्यात आले। औरंगाबाद शहरातील रामनगरमध्ये लहान मुलांच्या तस्करीचं प्रकरण समोर आलेलं आहे। एका महिलेने 2 मुलांना भीक मागण्यासाठी विकत घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। भीकेत पैसे कमी आले किंवा भीक मागण्यास नकार दिला तर या मुलांचा अमानुष छळ या महिलांकडून केला जात होता। अकोला जालना या ठिकाणाहून या मुलांना विकत घेतल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे। या दोन्ही मुलांना आरोपी महिलेनं बॉन्ड पेपरवर करारनामा करून प्रत्येकी 50,000ला विकत घेतलाय। नांदेडमध्ये पोटच्या मुलीची 3 वेळा विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित मुलगी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव येथील रहिवासी आहे। तिने स्वतः हदगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे। वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून अल्पवयीन मुलीला आधी राजस्थानमध्ये दलालांच्या मार्फत विकलं होतं आणि त्यानंतर याच मुलीची औरंगाबादमध्ये 2 वेळा विक्री झाली होती। औरंगाबादमध्ये गुन्हा घडल्यानं हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केलाय। मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य आरोपी आणि दलालांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केली। तर बीडमध्ये तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। अंगावर रॉकेल ओतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। अतिक्रमणाबाबत आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी या तरुणानं केली आहे। अकोल्यातील अकोट शहरात 31 ऑगस्टला अमृतलाल सेजपाल यांच्या राहत्या घरी 2 अनोळखी पुरुष आणि 2 महिलांनी कोरोना लसीकरण पथकाचा बनाव करून भरदिवसा दरोडा घातला होता। या दरोडेखोरांना अकोट शहर पोलिसांनी 72 तासात ताब्यात घेतलंय। या दरोडेखोरांनी घरात जबरीने घुसून 2 वृद्ध आणि मुलीच्या तोंडात कापसाचा गोळा घालून त्यांना मारहाण केल्याचं देखील समोर आलं। जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा पाळीव प्राण्यावर आणि मानवी वस्तीवर सातत्याने हल्ले होण्याच्या अनेक घटना घडत आहेत। अशातच खोडद इथल्या पापाभाई तांबोळी यांच्या पोल्ट्री फार्मवर शुक्रवारी पहाटे 2 बिबटे पोल्ट्रीमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असतानाच व्हिडिओ खुद्द तांबोळी यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। तांबोळी यांनी आवाज केल्याने हे दोन्ही बिबटे या ठिकाणाहून निघून गेलेत। वन विभागाने ताबडतोब पिंजरा लावावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। लोणावळ्यात गायी आणि गुरं चोरण्याची घटना उघड झाली आहे। गुरांना बेशुद्ध करून पळवण्याचा प्रकार घडलेला आहे। ओळकाईवाडी परिसरातील प्रकार असून गुरांना पाव खायला दिल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे। मुंबईकरांसाठी आणि मुंबईत येणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मास्क घातला नाही तर कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। विना मास्क पकडल्यास दंड भरावा लागणार आहे, तसंच कारवाईलाही सामोरं जावं लागणार आहे। पुणे झेडपीने एका दिवसात 2.5 लाख लसीकरणाचा विक्रम केलेला आहे। त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्हा परिषदेचं कौतुक केलंय। पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। गणेशोत्सव कोकणवासियांना निर्बंधातच साजरा करावा लागणार आहे, कारण पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे। रत्नागिरीत प्रवेश करण्यासाठी RT-PCR टेस्ट आणि लसीचे 2 डोस अनिवार्य असल्याचं सामंत यांनी म्हटलं। पुण्यातला जगप्रसिद्ध गणेशोत्सव सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली अगदी साधेपणाने साजरा होणार आहे। नो आरास नो विसर्जन मिरवणुका असंच काहीसं पुणे गणेशोत्सवाचं चित्र असणार आहे। पोलीस आणि पालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली जाहीर केली। पुण्यात मानाचे 5 गणपती हे वेगळे असले तरी नवसाला पावणारा अशी ख्याती असणारे श्रीमंत दगडूशेठ
हलवाईच्या गणपतीचा थाट काही औरच असतो. म्हणूनच कोरोनाच्या या साधेपणाच्या उत्सवातही भक्तांना ऑगमेंटेड तंत्राच्या सहाय्याने घरच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाची आभासी आरती करण्याचा आनंद घेता येणार. मुंबईत केंद्र असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींना केंद्रावर पोहोचण्यासाठी लोकलनं प्रवास करता येणार आहे. त्यांना हॉल तिकीट दाखवून लोकलनं प्रवास करता येणार आहे. भांडूप कांजूर मार्ग परिसरातील 50 पालकांनी फी वाढ करणाऱ्या खासगी शाळांना चांगलाच दणका देत आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत घातलंय. महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुलांना अतिशय उत्तमपणे शिकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर इतर पालकांनीही खासगी शाळांची मुजोरी कमी करण्यासाठी मुंबई पब्लिक स्कूलचा पर्याय निवडण्याचा त्यांनी इतर पालकांना सल्ला दिला. मावळात अतिदुर्गम भागातील महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील या अभियानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. महिला आणि बालविकास मंत्रालयाअंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 वर्षांखालील मुलांकरता एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत पोषण आहार पुरवला जातो. मात्र नागपूरमध्ये गरोबा मैदान परिसरातील लाभार्थ्यांना पुरवण्यात आलेला पोषण आहार हा निकृष्ट आणि भेसळयुक्त असल्याचं समोर आलंय. महिला आणि बालविकास सेवा प्रकल्प अधिकाऱ्यांनी या पोषण आहाराचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. बातमी आहे उस्मानाबादमधून. उस्मानाबादमध्ये मच्छीमार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. स्थानिकांना मच्छीमारांचा पास द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आज मच्छीमार हे अर्धनग्न अवस्थेत प्रशासकीय इमारतीवर चढले होते. दुपारी 12 वाजल्यापासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. आंदोलनासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालयाच्या इमारतीवर चढल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र आज दिवसभर पाहायला मिळालं. कोरोनानंतर सोलापूर शहरात आता डेंग्यूने थैमान घातलंय. त्यामुळे सोलापूरकर हैराण झालेत. सोलापुरात एकूण 642 संशयित रुग्णांची चाचणी केली असून त्यापैकी 242 रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचबरोबर डेंग्यूमुळे आता 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली. बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेच्या वतीने शहरांमध्ये गार्डन बनवण्याचं काम हाती घेतलं गेलं होतं. 3 कोटी खर्च करून अक्सानगरमध्ये गार्डनची उभारणी झाली. परंतु हे गार्डन सध्या नागरिकांसाठी अडचण बनलंय. या गार्डनची 5 वर्षाची देखभाल संबंधित ठेकेदाराने करणं बंधनकारक होतं. परंतु काही महिन्यातच या गार्डनमध्ये डोक्याच्या उंचीपर्यंत काटेरी गवत आणि गाजर गवत उगवल्याचं चित्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. भाजीपाल्याला दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीच्या सुरेश सदाशिव बावरकर या शेतकऱ्याने आपल्या 1 एकरातील वांग्याला दर नसल्याने हतबल होऊन उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. फेसबुक लाईव्ह करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाईक असल्याचा दिखावा करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्य आणि देशभरातल्या लाखो कोट्यवधी शिवभक्तांची सहानुभूती मिळवणाऱ्या शिवजन्मभूमीतल्या एकाचा जुन्नर पोलिसांनी खोटा बुरखा फाडलेला आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील शिवऋण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोरहाडे याच्यावर जुन्नर पोलिसात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी त्याला अटक देखील केली. तर आता एक दुःखद बातमी आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. तो 40 वर्षांचा होता. शुक्रवारी सकाळी अंधेरीच्या ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. तर इथे घेतो एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतो. तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज. ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता आपण पाहणार आहोत आताच्या टॉप 3 न्यूज. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये यावर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालंय. केंद्र सरकारला डेटा देण्याची छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे. जनगणना घेणं शक्य नसल्यानं डेटा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपमुळे किचकट बनल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. वळतोय दुसऱ्या बातमीकडे. बेळगावमध्ये आज 8 वर्षांनी महानगरपालिकेसाठी मतदान पार पडले. यावेळी प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समितीसोबतच MIM, काँग्रेस, भाजप असे राष्ट्रीय पक्षही निवडणुकीत उतरलेत. तर बेळगावमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50.41% मतदान पार पडले. कल्पिता पिंगळेंवर दोन्ही बोटं गमावण्याची वेळ आली आहे. त्यांच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे फेरीवाल्याच्या हल्ल्यात तुटलेली त्यांची दोन्ही बोटं परत जोडली जाणार नाहीत. कल्पिता पिंगळेंनी दोन्ही बोटं गमावली आहेत.
आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.